स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला असलेलं फुलवंती या सॉन्गवरती बनवलेला. आजचा व्हिडिओ खतरनाक असणारच आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर त्यानंतर याला डिलीट करून टाकायचं. तर बॅक यायचं, इथं क्लिक केल्याच्यानंतर याला डिलीट करून टाकून याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत ठेवायची. अशा प्रकारे करायचं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो इफेक्ट्स कसे ॲड करायचे आहेत. ते ॲड इफेक्ट्स करण्यासाठी इथं मी माझी इफेक्ट्स प्रोजेक्ट ओपन करतो. इथं ट्रान्झिशनवरती क्लिक करून मी तुम्हाला ट्रान्झिशन दाखवतो. इथं लाईट इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट दिसेल, तो एक नंबर, तर तो सिलेक्ट करून अप्लाय टू ऑल करायचं आहे. त्यानंतर आता ॲनिमेशन बघा. ॲनिमेशन बघण्यासाठी 3 नंबरचा इमेज ओपन करायचा आहे. इथं कॉम्बोमध्ये जायचं आहे. 2 नंबरचा इमेज ॲनिमेशनला देऊन टाकायचं. पुढं जायचं आहे. पुढच्या ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन साईड अँड व्ह्यू ॲनिमेशनला द्यायचं आहे. पुढच्या फोटोला गेल्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे, तर इथं हा जो बॅकग्राऊंडचा इमेज आहे, इथं जाऊन पुढं ॲडजस्टवरती जाऊन याचा जो ब्राईटनेस आहे तो कमी करायचा आहे. परत एक फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे ओव्हरलेला. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये त्या पुढच्या फोटोला, त्यानंतर पुढे गेल्यानंतर 1 हा ॲनिमेशनला देऊन टाकायचा. त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये गेल्याच्यानंतर 4 नंबरचं ॲनिमेशन देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये 4थं ॲनिमेशन परत याला देऊन टाकायचं. पुढं जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर राईट झूम कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल खाली. त्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं कॉम्बोमध्ये झूम 1 आहे, ॲनिमेशन देऊन टाकायचं. परत पुढं जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन त्यानंतर 3 नंबरचं ॲनिमेशन याला देऊन टाकायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॉम्बोमध्ये 2 नंबरचं ॲनिमेशन दिसून जाईल, ते ॲड करायचं आहे. पुढं जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये 4 नंबरचं ॲनिमेशन याला द्यायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. परत इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला खाली दिसून जाईल बाउन्स आणि ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढं जायचं आहे. इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून डायरेक्ट राईट हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं कॉम्बोमध्ये. परत पुढच्या फोटोला काय करायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन इथं लेफ्ट हा ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर साईड व्ह्यू ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि साईड व्ह्यू हेच ॲनिमेशन परत याला देऊन टाकायचं. परत शेवटच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन राईट झूम ॲनिमेशन याला देऊन टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट्स ओपन होतील. तर मी तुम्हाला दाखवतो इफेक्ट्स कसे ॲड करायचे. तर इथे पहिल्या इफेक्ट्स आहे, जो डायमंड झूम आहे, त्याची लेंथ आहे ना ती 2 फोटोवरतीच ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट असणार आहे तो बॉडी इफेक्ट्स असणार आहे. त्या बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोइंग लाईन्सवरती हा इफेक्ट्स द्यायचा आहे. त्याची लेंथ एकच फोटोवरती ठेवायची. परत पुढच्या फोटोला द्यायचं आहे. इथं इफेक्ट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर बटरफ्लाय कलर हा इफेक्ट त्याला देऊन टाकायचा. आणि त्याच्या पुढचा जो आहे त्याच्यामध्ये लवमध्ये घ्यायचं आहे. इथं तुम्ही तेव्हा याल ट्रेंडिंगमध्ये, तर पुढं स्क्रोल घ्यायच्यानंतर तुम्हाला लव ऑप्शन दिसेल. कुठं एक मिनटं लव ऑप्शन दिसेल. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे तो देऊन टाका मिनी. त्यानंतर त्याची दोन फोटोवरती ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झाला आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच आपले जे बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत बसा.